बघा, रामने त्याच्याकडील 33% रक्कम खर्च केली. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर त्याच्याकडे 7.102 रुपये शिल्लक राहिले, तर त्याच्या जवळील मूळ रक्कम किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सरावासाठी सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. आणि गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. कुठलीही स्पर्धा परीक्षा राहू द्या, एक कॉमेंट करा आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. हा प्रश्न सोडवत असताना रामने त्याच्याकडील 33% रक्कम खर्च केली. मग ही 33% रक्कम खर्च केली. खर्च केलेली रक्कम इथं मांडा. खर्च केलेल्या रक्कम किंवा रक्कमा टक्केवारीमध्ये आपल्याला इथं मांडायचं. रामने त्याच्याकडील 33% रक्कम खर्च केली. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर त्याच्याकडे 7.102 रुपये राहतात. आता उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर, आता पहिली गोष्ट, त्याच्याकडे असलेली रक्कम 100% समजू. ही 33% त्यानं खर्च केलेली रक्कम आहे. ही वजाबाकी किती, तर 67%. राम जेव्हा ही प्रारंभीची 33% रक्कम खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे उरलेली रक्कम किंवा रकमेची टक्केवारी किती, 67%. उरलेली रक्कम, हिला उरलेली रक्कम म्हणा किंवा उरलेल्या रकमेची टक्केवारी म्हणा. आता गणित काय म्हणते बघा. गणितामध्ये अशा पद्धतीचे काही खास खळगे किंवा शब्द प्रयोग केले जातात की परीक्षार्थी गोंधळावा. काही गोंधळायचं नाही. अशा पद्धतीचे एखाद्या वेळेस काही प्रश्न असतील तर अशा प्रश्नांना जास्ती वेळ कसा उरेल याची काळजी घेत आम्ही जर प्रेझेंटेशन केलं, स्पर्धा परीक्षेला फेस केलं, तर हे सगळे प्रश्न सुद्धा सोपेच असतात. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर, मग आता उर्वरित 47% रक्कम कोणती बाबा. उरलेल्या रकमेच्या 47% रक्कम खर्च केल्यानंतर, असा त्याचा अर्थ आहे. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर इथे काय होते, लेकर का गोंधळतात. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर हा नवीन शब्द प्रयोग मन गोंधळवण्याला कारणीभूत ठरतो. उर्वरित 47% रक्कम खर्च केल्यानंतर याचा अर्थ उरलेल्या रकमेच्या 47% रक्कम खर्च केल्यानंतर असा होतो. मग आता उरलेली रक्कम कोणती आहे, 67%. या उरलेल्या रकमेच्या 47% लेकरांनो रक्कम खर्च केल्यानंतर, मग आता उरलेल्या रकमेची 47% रक्कम किती, हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे. मग आता 67 ही उरलेली रक्कम, 47%ला आम्ही दशांश चिन्ह अपूर्णांकामध्ये 0.47 असं मांडू शकतो. हा गुणाकार जेव्हा तुम्ही करू गेले तेव्हा 31.49% असं उत्तर प्राप्त होते. उर्वरित 47% रक्कम खर्च केली म्हणजे किती खर्च केली, ही उर्वरित 47% रक्कम खर्च केली. उर्वरित 47% रक्कम म्हणजे खर्च केलेली. उरलेल्या रकमेच्या 47% खर्च केलेली रक्कम किती, 31.49%. इथं मांडा खर्च केलेली रक्कम. या बाबीमध्ये ह्या गोष्टी दर्शवल्या. आता एकूण खर्च केलेली रक्कम किंवा एकूण खर्च केलेली काय हो रक्कम किती, हा प्रश्न जेव्हा कराल तेव्हा 33% अधिक
31.49% याची बेरीज 33 आणि 31 64.49% हा आहे टोटल वेस्ट अमाऊंट म्हणा किंवा खर्च केली रक्कम. मग आता त्याच्याकडे उरलेली रक्कम किती आहे? 7.102 रुपये आहे. मग त्याच्याकडे उरलेली टक्केवारीच्या भाषेमध्ये रक्कम किती? त्याच्याकडे टक्केवारीच्या स्वरूपात उर्वरित रक्कम किती बाबा, हा प्रश्न आम्ही मनाला केला पाहिजे. तर त्याच्याकडे असलेली रक्कम 100%, टोटल खर्च झाला 64.49%. 64.49% ही जेव्हा वजाबाकी कराल 35.51% ही त्याच्याकडे असलेली उर्वरित रक्कम. ही एवढ्या झटझट किंवा पटपट इन्स्टंटली ऍक्शन कशा करता तुम्ही? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लेकर विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मननचिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते आणि मेंदूवर ह्या केल्या कामाचे ठसे ताजे असतात. म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन वाटल्यास टॅली करा. त्याच्याकडे उरलेली रक्कम ही आहे शेवटी 35.51% उरलेल्या रकमेची टक्केवारी. मग ही उरलेल्या रकमेची टक्केवारी म्हणजेच हे 7.102 रुपये त्याच्याकडे उरलेले. मग आता याची मांडणी करायची कशी सर? बघा, इथं रकमेची टक्केवारी लिहा. रकमेची टक्केवारी आणि त्याच्याकडे उरलेले रक्कम किंवा रुपये अशा स्वरूपात ही मांडणी करा. त्याच्याकडे उरलेल्या रकमेची टक्केवारी 35.51%. लेकरांनो लक्ष द्या, हे 35.51% म्हणजेच त्याच्याकडे उरलेले हे 7.102 रुपये होत. आता या गणिताची सोडवण करायची कशी? प्रश्न विचारला की त्याच्या जवळील मूळ रक्कम किती? त्याच्याकडील मूळ रक्कम आम्ही ही इथं 100% गृहीत धरली. 35.51% म्हणजे जर 7.102 तर त्याच्याकडे असलेले मूळ रक्कम 100% म्हणजे किती? हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. याची सोडवण करत असताना त्रैराशिक पद्धतीनं म्हणजे तिरप्या गुणाकारानं 100चा गुणाकार 7.102 सोबत आणि 35.1चा प्रश्नासोबत हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. लक्षात घ्या, म्हणजे 100चा गुणाकार 7.102 आणि छेदस्थानी 35.51. लक्ष द्या. तर हे दशांश चिन्ह घालवायचं, हे दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी असलेले दशांश चिन्ह घालवायचे, छेदस्थानी 0 घ्या. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर 0 असलेली संख्या गुणीला घ्यायची असते. अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल छेदस्थानी, याच्या उलट छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर अंशस्थानी. म्हणजे आता या 100 सोबत इथं हे 7.102 असेच मांडा. छेदस्थानी दोन स्थळ आहेत दशांश चिन्हानंतर, म्हणून अंशस्थानी एकावर 2 शून्य असलेली संख्या गुणीला. तेव्हा छेदस्थानी असलेलं, आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून आपण इथं 100 का घेतली? तर छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 2 स्थळ म्हणून अंशस्थानी एकावर 2 शून्य, शून्याचे 2 स्थळ असलेली संख्या गुणीला. आता याच्या उलट लेकरांनो, इथं अंशस्थानी असलेलं हे दशांश चिन्ह आम्ही इथं घालवलं, मात्र छेदस्थानी दशांश चिन्हानंतर इथं 3 स्थळ आहेत म्हणून छेदस्थानी एकावर 3 शून्य असलेली संख्या म्हणजे 1000 गुणीला घ्या. वाटल्यास या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल दशांश अपूर्णांक ही माझी स्पेशल प्लेलिस्ट अवश्य बघा. इथं दशांश चिन्हानंतर 3 घरं, छेदस्थानी एकावर 3 शून्य असलेली संख्या घ्या. हे दशांश चिन्ह चाललं गेलं. आता इथं दशांश चिन्हानंतर 2 स्थळ, हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणून इथं अंशस्थानी एकावर 2 शून्य असलेली संख्या गुणीला.
हा लक्षात घ्या क्रम. लेकरांनो, हा भाग जातो 2 आणि हा भाग जातो 10. 100 गुणिला 10,000. आता हा भाग जातो 10. मग उरलं काय हो? तर 10 आणि 2 उरले. म्हणजे 10 आणि 2 यांचा गुणाकार 20 रुपये. लक्ष द्या. त्याच्याजवळील मूळ रक्कम किती? त्याच्याजवळील मूळ रक्कम लेकरांनो 20 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. ओके. मूळ रक्कम ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.